त्या संघामध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय नवीन खेळाडूला जेव्हा चान्स मिळतो ती त्याला संधी दिली जाते आणि त्या संधीचं सोनं कसं करावं हे मात्र त्याला दर्शवावं लागते. इथून मात्र पाहतोय प्रेम मोरे आलाय षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी. कुणालचा इथे मात्र पहिला चेंडूला फेस करताना आपल्याला पाहायला मिळाला. कुणाल पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा बाउन्स होता चेंडूमध्ये, त्याचमुळे जर पाहिलं तर आदित्यच्या सरळ हातामध्ये जाऊन थांबला जातोय. पहिल्या चेंडूवर रन्स येत नाहीये. इथून आपण पाहतोय स्वीप केलाय चेंडूला. कुणाल किणी जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र कुणाल किनीची कुणाल असा खेळाडू आहे जेव्हा टॅपचं मैदान असतं तेव्हा टॅप मारण्यामध्ये नेहमीच सक्षम असतो आणि जेव्हा गॅप असतं तेव्हा गॅप शोधण्यामध्ये सक्षम असतो. पुन्हा एकदा चांगला फटका परंतु तिथे थांबवलाय साहिल. चांगलं क्षेत्ररक्षण साहिल मार्फत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल प्रेम मोरे. 3 चेंडू आणि 5 धावा झाल्यात आतापर्यंत. आपण पाहतोय एक चौकाराच्या मदतीने चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली जो चौकार मारला होता. यावेळेस चुकलाय कुणाल. महत्वाचा गडी मैदानाच्या बाहेर झाले. मागच्या मॅच मध्ये अगदी मॅन ऑफ द मॅच घेतली होती, चांगली फलंदाजी केली होती, परंतु यावेळेस आपण पाहतोय कुणाल अगदी मोहामध्ये आला आणि मोठा फटका मारण्याच्या नादात गडी गमावतोय. इथून आपण पाहतोय अहो चांगला फटका मनीष भोईर येत आहेत. अगदी आपण पाहतोय बरीचशी टुर्नामेंटमध्ये मनीष जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो मात्र मनीष एकटा असा वन मॅन शो होत असतो. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल रन्स काढलंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत आपण पाहतोय 10 धावा. षटक क्रमांक जर पाहिला तर पहिला या ठिकाणी कंप्लीट होईल. एक षटकाच्या अखेरीस 10 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगली काय बोलतो भाई आई बेटे तू म्हणजे आता आला. अच्छा संतोष अण्णा आलेत गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी मनीष असेल समोर. पहिला चेंडू अगदी जर पाहिलं तर फिल्डरने पूर्णपणे डोक्यावर हात दिले होते की थोडक्यात वाचलाय मनीष भोईर. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली होती चांगली गोलंदाजी. इथून पाहतोय यावेळेस मनीष देखील दाखवून देतोय अगदी ज्या पद्धतीने गॅप शोधल्यामध्ये सक्षम झाला मनीष भोईर. चांगला गॅप आणि पूर्णपणे जर पाहिलं तर गोलंदाजाला देखील विचारात पडलंय की यावेळेस जी गोलंदाजी करायची ती कशा पद्धतीची असेल. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. येस नक्कीच आपण पाहू शकतायत इथून चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळेल पुढचा. पण तुम्ही जे प्रेक्षक वर्ग जे टीम सपोर्टर आहेत त्यांना मी विनंती करेन की चेंडू टाकताना प्लीज तुम्ही आवाज करू नका प्लीज. विनंती असेल तुम्हाला. बाकीच्या टायमात तुम्ही जितका पाहिजे तितका एन्जॉय करू शकतायत. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू होता तिथे मात्र आपण पाहतोय धीरज आला होता चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला फील्ड केली.
सिंगल रन्स त्या ठिकाणी मिळते. 3 चेंडू झालेत. 3 चेंडूमध्ये 15 धावा झाल्यात आतापर्यंत. पुढचा चेंडू असेल, अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील. हो सेन्सिबल पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेस मीचचं काम काय की जास्तीत जास्त स्ट्राईक ही नक्कीच मनीष भोईरला देणं, ते मात्र योग्य रीतीने करत असताना मीत आपल्याला पाहायला मिळतंय. इथून जर पाहिलं तर मनीषवर पूर्णपणे जबाबदारी आहे, कारण की कुणाला बाद झाल्यानंतर मनीषवर जबाबदारी येऊन पोहोचली. बॅटची काढा पुन्हा एकदा आपण पाहतोय. हा जीवनदान असेल, हा दुसरा जीवनदान असेल असं मी म्हणेन. आणि एका वेळेस अगदी थोडक्यात वाचला होता मनीष भोईर, पण यावेळेस आपण पाहतोय बॅटची कडा लागली होती आणि कोणीतरी आदित्य इथे मात्र गॅदर करू शकले नाहीये. शेवटचा चेंडू या षटकातील. बॅटची पुन्हा एकदा काढायला लागते. चेंडू निघून जातोय डिक्लर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. इथून जर पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 17 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. अजूनही जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी इथून जर पाहिलं तर दर्पणला आणलंय. मागच्या मॅच मध्ये देखील दर्पणने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी. फक्त आणि फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आणि इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा आणलंय गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा तीच सुरुवात करावी. काही काल या संघापासनं अलिप्त होते ते. अगदी आपण पाहिलं तर पुण्याला नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस धीराज, ओ हो क्या बात आहे. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला धीरज कडून. जर डायरेक्ट हिट असता तर आजच्या दिवसातील देखणा क्षण आपल्याला पाहायला मिळाला असता. यावेळेस पुन्हा एकदा चुकी केली प्रेम मोरे. सरळ जर पाहिलं तर चेंडू बॉक्स विकेटच्या रूपाने बाहेर जात होता. कुणीतरी विचार केली का हा जेल घेईल, परंतु जेल घेताना इथे सुटलाय जेल. आणि आणखीन एक जीवनदान. इथून पाहतोय आपण मनीष ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, परंतु 1 नाही 2 नाही आणि 3 वेळा आपण पाहिलं तर मनीष भोईरला कुठेतरी संधी दिली गेली. आणि जेव्हा जेव्हा संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी त्याचं संधीचा योग्य तो उपयोग केला. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून ज्या चौकार आल्या थांबवणं गरजेचं होतं, परंतु यावेळेस प्रेम आधी चूक केली, यावेळेस चूक करणार नाही हेच मात्र आपल्याला पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली प्रेम कडून. धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. इथून आपण पाहतोय अजूनही चेंडूचा खेळ 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओहो पुन्हा एकदा चांगला फटका. तिथे साहिल होता. चांगलं क्षेत्ररक्षण साहिल कडून आपण पाहतोय. दर्जा क्रिकेट आपल्याला YBC संघाचा पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका तर चांगला आहे रन्स काढण्यासाठी. इथून आपण पाहतोय साहिलने प्रयत्न केले पुन्हा, परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. जर हिट केला असतं तर मात्र काहीतरी चित्र वेगळं असतं. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या 24 रन्स.
24 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. चोवीस धावा झाल्यात आतापर्यंत. आदित्य येतोय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथं मैदानाच्या आतमध्ये असेल मनीषसाठी. हे 6 चेंडू महत्वाचे असतील. ओहो, परंतु त्या पहिल्याच चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फसले गेले. बॉक्स विकेटच्या रूपाने हा मनीष भोईर इथे मात्र डगआउटमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहू शकतायत आपण अगदी पायावर चेंडू टाकला होता. थोडीशी प्रयत्न होते ऑन साइड रिजनला चांगला फटका खेळावा, बन बाउन्स चौकार मारावा, याच प्रयत्नामध्ये आपण पाहतोय फसले गेले. आता मात्र आपण पाहतोय समर्थ डावकरी हाताचा फलंदाज समर्थ आपल्याला पाहायला मिळेल. इथून पाहतोय फटका चांगला आहे, 2 क्षेत्ररक्षक आणि यामुळे जर पाहिलं तर इथे कॉलिंग नव्हती. एका बाजूला धीरज, दुसऱ्या बाजूला प्रेम मोरे आणि त्याचमुळे जर पाहिली तर दोघांची टक्कर झाली आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडीशी इजा नक्कीच होत असताना प्रेम परंतु सावरलाय. क्रिकेटमध्ये असे अनेक आपण दृश्य पाहिलेत ज्यावेळेस इजा झाले परंतु काही सेकंदात की काही मिनिटांमध्ये या इजा बरा होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. म्हणूनच हा क्रिकेट आहे तो प्रत्येकाला आवडतोय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. तुमचं टायमिंग या ठिकाणी ऑन आहे त्यामुळे त्या टायमामध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. अजूनही पाहिलं तर षटकातील आपण पाहतोय जे 2 चेंडू झाले, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूचा खेळ, सॉरी 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा समर्थ, यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आदित्य स्वतः पकडतोय चेंडूला आणि इथून जर पाहिलं तर डॉट आणलाय चेंडू आदित्यने. यावेळेस पुन्हा एकदा अटॅक केलाय ऑन साइड रिजन मध्ये. आपण पाहतोय प्रेम आहे त्या ठिकाणी. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू झाल्यात. धावसंख्या धाव फळकावर आपल्याला पाहायला मिळतंय 29 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. चांगली धावसंख्या उभारले 29 धावा. आपण पाहतोय या 2 चेंडूमध्ये प्रयत्न असतील फलंदाजीचे की 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका यावा. आणि इथून जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी केली. फलंदाज सेफ आहे आपण पाहू शकतायत. चांगल्या पद्धतीने मात्र रन्स कंप्लीट केला गेला. 30 धावा स्कोर कार्डवर ऑन स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने बॅट आली होती आणि त्यानंतर हात पण तो वेगाने ही धाव कंप्लीट केली गेली. मित होता त्या ठिकाणी. धावसंख्या होते 30 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा ऑन साइड रिजनला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केले आणि एका धावावर या ठिकाणी जर पाहिलं तर धावसंख्या होते ती म्हणजेच 31 धावा. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष असेल.
साई दत्त धनसार संघाचा कोणीही प्रतिनिधी असेल तर प्लीज. आली का? सॉरी. इनिंगची हायलाइट्स आपण पाहू शकतायत. पहिलाच चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर सुरुवात खूप चांगली केली होती संतोषांना. ज्या पद्धतीने मनीष भोईने चौकार मारली होती त्यानंतर दर्पण, ज्यावर नक्कीच प्रेमने एक छोटीशी चूक केली. त्यानंतर एक आणखीन चांगला फटका ज्यामध्ये आपण पाहतोय बॉक्स विकेटच्या रूपाने प्रभावित करताना हा फटका पाहायला मिळाला आपल्याला. खऱ्या अर्थानं दोघांची टक्कर झाली आणि त्यानंतर चौकार मिळाला. इथून आपण पाहतोय हे एक शेवटची संधी, रनआउटचा चान्स होता परंतु ते विकेट सेव्ह केलाय. धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 31 धावा झाल्या आणि 32 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. इथून पाहतोय मॅचला सुरुवात होईल. दर्पण सुरुवात करेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाज बिगेश आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू पायावर अगदी ब्रश होतोय. चांगला चेंडू फिरवलाय. इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट होईल. दर्पण आणि तुषारची जोडी. मागच्या मॅच मध्ये तुषार काही खेळला होता. चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून आणि नक्कीच प्रॅक्टिस जेव्हा जेव्हा होते तेव्हा मात्र ती प्रॅक्टिस नेहमीच कामाला येते हेच दर्शवत असताना पुन्हा एकदा तुषार. यावेळेस सेन्सिबल खेळण्याचा प्रयत्न होता पण बिगेश तेवढ्याच वेगाने आला चेंडूवर, पकडलंय आणि त्यानंतर रन्स नाहीये. एकच धाव आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथून बिगेश आपण पाहतोय हा वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू येतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. पुन्हा एकदा इथून आपण पाहतोय मीतच्या हातामध्ये चेंडू. मीतच आहे ना तो? आदित्य हा आदित्य आहे. तो मीत आहे. हा कोण आहे? पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल बिगेश. चेंडू पायावर आदळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू दर्पण केलाय लेग बायच्या रूपाने ही रन्स कंप्लीट करताना. म्हणजे प्रॉपरली बॅट अजूनही नजर नाहीये आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्याचा फायदा मायकोप संघाला होतोय. आणि दर्पण जर मागची त्याची हिस्ट्री पाहिली तर एक डेंजरस बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं होतं. हा खराब चेंडू आहे. पुन्हा टाकावा लागेल. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 5 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथून पाहतोय
या फलंदाजाकडे जबरदस्त क्षमता आहे. तुषार लढे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी, चांगली वापर या ठिकाणी फलंदाजीची करत असताना चेंडू निघून जातोय चौकार. प्रयत्न केले होते त्या ठिकाणी चेंडू अडवण्यासाठी, परंतु चौकार केला. यावेळेस आपण पाहतोय पुढचा चेंडू. हो, हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा एक षटकामध्ये. 18 चेंडू आणि अजूनही 22 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर 18 आणि 22 धावा या जमवायच्या आहेत जिंकण्यासाठी. दोन्ही संघ चांगले आहेत. अजूनही आपण पाहू शकतोय की ही मॅच कुठे जाईल ते सांगू शकणार नाहीये. असं वाटतंय की ज्या पद्धतीने अजून विकेट गेले नाही, वायबीसी संघ आपल्याकडे आरामात ही मॅच घेऊन येईल. परंतु दुसरीकडे वाटतंय ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तरी ही गोलंदाजी सार्थ ठरेल की काय. समर्थ आलाय षटक क्रमांक पुढचा हाताळण्यासाठी. दुसरं षटक असेल या षटकात. पहिला चेंडू आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळलाय, ते सिंगल रन्स. अकरा धावा पाहायला मिळत आहेत धाव फलकावर. कुठलाही विकेट लॉस नाही आहे. यावेळेस पुढचा चेंडू असेल समर्थ याचा. पुन्हा एकदा दर्पणच्या पूर्णपणे बॅटवर येत नाहीये चेंडू. चांगली फिल्डिंग. रन्स जर पाहिले तर अजूनही 11वर थांबवून ठेवलंय मायकोप असंघ. सरळ पायावर चेंडू लागतोय. इथून पुन्हा एकदा पंच दर्शवत आहेत. यस, लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाते. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू खेळलाय दर्पण, परंतु 4 चेंडू मध्ये बॅटला चेंडू अजूनही लागलेला नाहीये. त्यामुळे जर पाहिलं तर कुठे ना कुठे फटकेबाजी चांगली झाली पाहिजेत. दर्पणच्या बॅटमधून 1-2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. इथून पाहिलं तर चेंडू या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी केले समर्थ यांनी. 4 धावा आणि 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 लेग बायच्या रूपाने आणि एक बॅटमधून. एकूण 4 चेंडू. यावेळेस कडक प्रहार, परंतु तिथे आहे क्षेत्ररक्षक आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडूला पकडलाय. कुठलेही रन्स नाहीये. डॉट चेंडू आलाय. यावेळेस फटका खूप सुंदर होता, परंतु कुणाल किली चांगला क्षेत्ररक्षक ज्याने 2024 मध्ये 2025 मध्ये कित्येक अवॉर्ड्स घेतले क्षेत्ररक्षणाचे, तोच क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु थोडीशी दुखापत होत असताना स्प्रे घेऊन जायचंय. आपण पाहू शकतायत काय जबरदस्त एफर्ट. शरीराची कुठल्याही अवयवांची पर्वा न करताना ज्यामध्ये आपण पाहतोय पूर्णपणे एफर्ट लावणं, हे कोणाचं पाहायचं असेल तर नक्कीच कुणाल किलीला पहा. धावसंख्या 14 झाले. इथून जर पाहिले तर जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 18ची आवश्यकता आहे. 12 मध्ये 18 हवे आहेत. दोन स्क्रीन आपण पाहू शकतायत. 2
कॅमेरा अँगल वेगवेगळ्या बाजूने आपण पाहू शकतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 18ची आवश्यकता आहे. नक्कीच कॉड अँगल आपण पाहतोय. एकाच वेळेत दोन दृश्य ज्या पद्धतीने दाखवले जात आहेत. नक्कीच एकामध्ये बॅटिंग टीम जे पाहतो आपण, दोन फलंदाज उभे आहेत. दुसऱ्या बाजूला बॉलिंग स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणासाठी सर्व एकत्र आले आहेत आणि कुणाल लवकरात लवकर नक्कीच चांगला होऊन आपल्याला खेळताना दिसावा हीच अपेक्षा असेल. थोडंसं पाय मोचवलं गेलं त्याचं, ज्या पद्धतीने फिल्डिंग केली त्यांनी, काही जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाली. नक्कीच आपण पाहतोय कुणाल पुन्हा एकदा उभारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळालं. कुठे ना कुठे आपल्या संघासाठी का होईना, मात्र ज्या धावा रोखल्या गेल्या ह्या धावा खूप महत्वाच्या होत्या. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेचच. सनी शिंदे आणि त्यांची पूर्ण एंटायर टीम आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आज या आयोजनाची त्यांनी नक्कीच घोषणा केली गेली आणि खूप चांगलं आयोजन व्हावं या उद्दिष्टाने आपण पाहतोय त्यांच्याकडून प्रयत्न खूप मोठे आहेत. दर्पण पुन्हा एकदा आपण पाहतोय. आतापर्यंत दर्पण ज्या पद्धतीने खेळलाय, अपेक्षा आहेत आपल्या संघाला की दर्पणने चांगलं खेळावं, अगदी मिडलला बॅटला चेंडू घ्यावं अशा अपेक्षा आहेत. यावेळेस चांगला फटका, परंतु शरीराचा उपयोग केला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडूला रोखण्यामध्ये यश आलं. धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा आतापर्यंत. 11 चेंडू आणि 17ची आवश्यकता आहे. कडक प्रहार, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगलं रोखलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं. सार्थकला आपण पाहिलं जबरदस्त फिल्डिंग करत असताना. सार्थक यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारायचं होतं, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय यस लेग बायच्या रूपाने रन्स काउंट केली जाईल. सोळा धावा आतापर्यंत झाल्या आहेत. इथून आपण पाहतोय टॅपचा फटका करण्याचा प्रयत्न. दर्पणला माघारी परतावं लागेल. चांगल्या पद्धतीने इथे मात्र चेंडूला अडवलं, स्ट्रेच केलं बॉडीला आणि त्यानंतर डायरेक्ट फेकी यशरक्षकाच्या हातामध्ये. इथून आपण पाहतोय प्रेम मोरे आलाय फलंदाजीसाठी. 16 धावा झाल्यात एक गडीच्या मोबदल्यात आणि 4 चेंडू झालेत. उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. एकंदरीत 8 मध्ये 16ची आवश्यकता आहे. 8 चेंडू 16 धावा.
पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच 7 मध्ये 15ची आवश्यकता आहे. यावेळेस चान्स मिळणार नाही बिगेशला. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, सरळ जागा बनवली आणि त्यानंतर ऑन साइड रिजनला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय एक चांगला फटका, चौकार मारलाय, 4 धावा. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 11. इथून पाहतोय आपण प्रेम पुन्हा एकदा कोणाल गिनी. हा देखील फटका सजवायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु तिथे चेंडू डिक्लेअर झोनकडे जात असताना अबी संघाचं जर पाहिलं तर 2 विकेट, एकच विकेट गेला आतापर्यंत आणि मायकोप संघाचे 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस बिगेटचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय, तितकंच चांगली फेकी आणि इथे तुषारला माघारी जावं लागेल. तुषार लढे बॅक टू द डगआउटला येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चार चेंडू आणि आता मात्र आपण पाहतोय 10 धावांची आवश्यकता आहे. विकेट सेम आहेत. इथून जर पाहिलं तर प्रयत्न आता जास्तीच प्रमाणावर करावे लागणार आहे. कुणालची चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलंय. यावेळेस मात्र पुढचा चेंडू, हो 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 काय चेंडू होता, जबरदस्त चेंडू. प्रेमला देखील थोडंसं अडथळ्यात आणलं आणि त्यानंतर सरळ यष्ट्या हिट झाल्या. 3 मध्ये आता मात्र 10 बनवायचे आहेत. ओहो, ज्या खेळाडूकडे पूर्णपणे नजरा गेल्या आहेत असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. धीरज मॅच जर ही जिंकवतोय तर देवेंद्र भाऊजी पाहतोय आपण त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल. अहो, परंतु आपण पाहतोय यावेळेस कुणालने बाजी मारले. यस, पंच दर्शवत आहेत तिथे 22च्या रूपाने रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर 23 धावा झाल्यात. 2 चेंडू आणि 9 धावा. यावेळेस आता काय घडलंय हे करणं गरजेचं होतं का कुणालला, कारण की 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये 8 बनवायचे आहेत. यावेळेस फटका जसा पाहिजे तसा नव्हता आणि त्याच वेळेस जर पाहिलं तर चेंडूला थांबवलं. इथून पाहिलं तर 1 चेंडू आणि 8ची आवश्यकता. यावेळेस मॅच जिंकली जाते. मायकोप संघ तुम्ही लगेचच इथे यायचे. जो कर्णधार असेल टी शर्टचं माप आपण लगेचच द्यायचं आहे आणि 3-8 मध्ये आपण पाहणार आहोत. प्रत्येक मॅचला त्यांच्या नंबर प्रमाणे म्हणजे त्यांच्या साईज प्रमाणे टी शर्ट्स देण्यात येतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जाऊयात. मनीष भोईर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मनीष आणि शैलेश सरांना मी